लगेच ते शास्त्रज्ञ जे ड्रायव्हरच्या भूमिकेत होते ते उभे झाले आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सांगायचं तात्पर्य असं की आपली संगत कोणासोबत आहे, त्या संगतीनुसार आपण कसं घडतो हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, सध्या तुम्ही 16 वर्ष असं म्हणतात की धोक्याचं असते आणि नेमके 16-17 वर्ष या वयातून तुम्ही जात आहात. ऍक्च्युली मी खरोखर HIV या विषयावरती काम करतो आणि हा विषय एवढा गंभीर झालेला आहे. आज आमच्याकडे 17-17, 16-16 वर्षाचे मुलं HIV पॉझिटिव्ह येतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना प्रॉपर माहिती मिळाली पाहिजे. त्या उद्देशानं सध्या आमचा एक इंटेन्सिफाईड IC कॅम्पेन सुरू आहे प्रत्येक महाविद्यालयात. तसं एज्युकेशन ऑफिसरचं पत्र पण तुमच्यापर्यंत आलेलं नसेल कदाचित, पण ते येईल. प्रत्येक कलेक्टरला, प्रत्येक COला आणि एज्युकेशन ऑफिसरला ते पत्र गेलेले आहे. आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये लैंगिक शिक्षण हे कंपल्सरी झालं पाहिजे. कारण मला असं वाटतं की 9वी आणि 11वीला एक HIV चॅप्टर आहे आणि ते शिकवत असताना प्राध्यापकांना सुद्धा काही अडथळे निर्माण होतात की हा विषय आपण शिकवायचा कसा. परवाला माझ्याकडे एक केस आली. वय वर्ष 22, कॉलेजचा विद्यार्थी. विचार करा, ज्या विद्यार्थ्यांना अजून काहीच पाहिलेलं नाही तो जर HIV सारख्या या आजारांना जर बळी पडत असेल तर आमचं अस्तित्व काय आहे, आमचं भविष्य काय आहे. की महान शास्त्रज्ञ स्वर्गीय डॉक्टर अब्दुल कलामांनी एक स्वप्न पाहिलं होतं की 2020 पर्यंत हा भारत देश जागतिक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. त्या जागतिक महासत्तेचे स्वप्न पाहत असताना आज आमचा तरुण या विषयात भरकटतोय. त्यामुळे प्रत्येकाला ही माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही पेपर जर वाचत असाल तर एक नवीन अमरावतीमध्ये आता या 15-20 दिवसाआधी खूप मोठा एक प्रकार घडला. फेक मॅरेज म्हणून जर कोणी ऐकलं असेल, एका नामांकित हॉटेल्समध्ये एक फेक मॅरेज झालं. त्या फेक मॅरेज मध्ये सर्व आपण जे आपल्या घरी लग्न प्रसंगामध्ये ज्या गोष्टी करतो ते सगळं त्या ठिकाणी झालं. आणि मग ते करत असताना त्या ठिकाणी चरस सारखे जे नशिले पदार्थ आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात सापडले. त्याच्यावरती CPने धाड टाकली. आणि शोकांतिकेची गोष्ट ही आहे की त्याच्यामध्ये 18 ते 22 वर्षाचे 70 मुलं मुली होती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण भरकटू आहे. या वयात आपल्याला योग्य वळण लागणे खूप गरजेचं असते. तुम्ही सध्या कुंभाराच्या मातीप्रमाणे आहे.